आपण प्रार्थना करूया. परमेश्वर पिता बाबा, सुंदर दिवसाबद्दल तुझे आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वाद परमेश्वर, तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. हालेलुया. आपल्या प्रत्येकामध्ये काही ना काही काम आहेच, बरोबर? आणि ही कामं असतात ती परमेश्वराच्या योजनेनुसार आहेत का, आणि असली तर परमेश्वराचे गौरव आपल्यामधून झालेच पाहिजे. तर योहान 5:17 घेऊया की परमेश्वर काय काम करत आहे. येशूने त्याला उत्तर दिले, माझा पिता आजपर्यंत काम करत आहे, मी पण काम करत आहे. प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्वांना आध्यात्मिक कामाविषयी सांगतो की माझ्या परमेश्वराने जर काम केलेलं आहे तर मी सुद्धा ते काम करत आहे. आता आपल्या प्रत्येकामध्ये चांगली कामं होता आली पाहिजे आणि झाली पण पाहिजे. परमेश्वर प्रत्येकाला काम करण्याची प्रेरणा देतो. पहिल्या पत्रामध्ये 12:7 पासून एक वचन आपल्याला दिलेलं आहे. तथापि आत्म्याची प्रकटीकरण, काय सांगते? आत्म्याचं दर्शन. आता योहानाला प्रकटीकरणामध्ये तुम्हाला बघायला मिळेल की आत्म्याचं दर्शन. आपल्या प्रत्येकाला दर्शन समोरच्या डोळ्याचं नाही, आत्मधून दर्शन आहे. एकेकाला आत्म्याचं दर्शन. जर तुम्ही आतून त्या माणसाला ओळखता तर तुमच्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टी समजणार. कारण मध्ये 9 अध्यायामध्ये बघा, प्रभू येशू ख्रिस्ताने आतून ओळखलं. शास्त्री पुरुष लोक होते, मनात कुरकुर करत होते. म्हणजे आपल्या माणसाच्या जीवनामधल्या आपल्या गोष्टी ओळखता आल्या. काय अक्षर नाही, बाहेरच्या गोष्टी कोणत्याच कामाला येत नसतात. आपल्या गोष्टी परमेश्वराच्या बरोबर असतात आणि त्या गोष्टी सगळ्या कामासाठी येतात. बघा, सर्वांच्या हितासाठी, सार्वजनिक हितासाठी. म्हणजे सार्वजनिक म्हणजे सगळ्यांच्या हितासाठी, आपल्या सगळ्यांच्या हितासाठी. ते एकेकाना होते. आता तुमच्या प्रत्येकाला ते गिफ्ट आहे, मला सुद्धा तेच गिफ्ट आहे. तर हे आपल्याला झालेलं, पण आपल्याला ते काम करता आलं पाहिजे. आपण आध्यात्मिक काम जर करत असेल तर आपल्यातून परमेश्वराची जी उपस्थिती आपल्यामध्ये भेटणार. आध्यात्मिक म्हणजे काय? परमेश्वराच्या राज्याची सेवा. तुम्हाला झाडू मारायला दिलं तरी पण तुम्ही काम करू शकता की देवाच्या मंदिराचं धावपळ करणं किती उत्साहिक जीवन आहे. म्हणजे आपल्या सगळ्यांना काय करायचंय ते पहिलं लक्षात द्यायचं. प्रत्येक माणसाने देवाच्या मंदिरामध्ये अनेक प्रकारची कामं करणं गरजेचं आहे. आपण राजे दुसऱ्या 7 अध्यायामध्ये जेव्हा बघतो की एका मंदिराचं काम होतं आणि वचन 1 पासून की त्यामध्ये कुऱ्हाड पडली. संदेशाच्या शिष्याने त्या दिशाला म्हटले, काय सांगते? आम्ही आपणासमोर काय सांगते? ते स्थळ फार अपुरे आहे. जाऊन तिथून एकीकडे एक टोळी आणण्यासाठी एक आश्रम बांधावा. काय सांगितले? एक टोळी आणून आणि आपण त्याचं आश्रम बांधावा. आपण अलिशा संदेष्टा आहे आणि या संदेशाच्या द्वारे परमेश्वराचे अद्भुत गोष्टी
तिथे कळत आहे. आणि या अद्भुत गोष्टीचा जो अनुभव बोलतात तो आपल्या सगळ्यांसाठी ऍडजस्टमेंट करणं गरजेचं आहे की तुम्हाला प्रत्येकाला परमेश्वराची सेवा करण्यासाठी निवडलेलं आहे. त्यानंतर परमेश्वरासाठीच काम करा. आणि जेव्हा तुम्ही परमेश्वरासाठी जी कामं करायला सुरुवात होणार त्याच कामाने परमेश्वर तुमच्या प्रत्येकाला त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी समर्थ आहे. म्हणून आम्हाला परवानगी द्या. तर आम्हाला तुम्ही परवानगी द्या. त्याने म्हटले बरे जा. एकाने त्याला म्हटले कृपा करून आपल्या सेवकाबरोबर या. तो म्हणाला बरे येतो. तो त्याच्याबरोबर गेला. ते यादेकडे येऊन ते लाकडं तोडायला लागले. एक जण आता तुम्ही विचार करा ते लाकडं तोडताना एक फांदी तुटली बरोबर आणि तोडता तोडता त्याचा दांडा काय केला निघाला आणि कुऱ्हाड लोखंड ते खाली पडलं कापणार कुऱ्हाड म्हणत. आता ती पाण्यात बुडू लागली. आता जर कोणाकडून तुम्ही एक वस्तू मागून आणले आणि ती वस्तू जर कुठे हरवली तर तुम्हाला काय वाटतं तुमचं अर्ध जीवनच हरवलं जाईल नाही अस्वस्थ मध्ये होईल. कशाला? कारण आम्ही दुसऱ्याकडून मागून आणलेली वस्तू आहे. आता त्याला काय जबाब देणार किंवा काय त्याला सांगणार. विचार करा परमेश्वराने आपल्यासाठी अनेक योजना बनवल्या किंवा योजना तयार केलेल्या की जे देवाचे लोक आहेत त्यांना आम्ही देवा सन्मानच मान दिला पाहिजे. पण जेव्हा आम्ही त्यांना मान देत नाही तेव्हा आमच्या जीवनामध्ये अनेक प्रसंग आणि अनेक दुःख आपत्ती तयार होतात. आता तिथे काय शिकवते किंवा काय सांगते किंवा काय सांगणार आहे त्याचा अर्थ तुमच्या सगळ्यांना कळायला पाहिजे. तेव्हा तो ओरडून म्हणाला हाय हाय स्वामी अरे ती मी तिकडून मागून आणलेली होती. देवाच्या माणसाने त्याला विचारले ती कुठे पडली. त्याने ती जागा दाखवल्यावर अधीक्षाने एक लाकूड तोडलं तिकडे टाकलं तेव्हा लोखंड. म्हणजे देवाच्या लोकांचा अभिषेक जो असतो तो आपल्याला समजत नाही. तो कोणाला विचारायला गेला? देवाच्या माणसाला विचारायला गेला. तुम्ही कोणाला विचारायला जाते? दुसरे लाकूड तोडायला त्यांना सांगते अरे बघ पडली काय करायचं एवढ्या पोल आहे आता काय करणार. तो काय बोलायला माहितीये का तुला काय त्याच ठिकाणावर जायचं होतं का लाकडं तोडायला. बोलणार की नाही म्हणून आपले उच्चार वेगळे असतात कधी पण लक्षात ठेवा. पण त्याने विचार केला नाही मी पहिल्या देवाच्या माणसाला भेटेल आणि देवाच्या माणसाला विचार नक्की काय करायचं. तेव्हा त्याने विचारलं कुठे पडली इकडे. मग त्याने लाकूड तोडलं. तो विचार करतो लाकूड तोडून काय करणार. पण त्याला विश्वास होता की हा देवाचा माणूस आहे यो काहीतरी करणार आहे. तो साधा माणूस नव्हता कारण त्यांनी एलिया बरोबर इतका विश्वासाने जोडलेला नातं जडलेलं तयार होतो की एलियाला सरळ सांगतो की मी शपथ घेतो मी तुला सोडायचं आहे. कारण त्यांनी एलियाची दानं पकडलेली अशी पकडली की एलिया बरोबर परमेश्वर कशा प्रकारे कार्य करत होता तेव्हा तो पूर्ण लक्ष देऊन त्याच्याकडे लक्षाने पूर्णपणे तयारी करून परमेश्वरच्या आज्ञाचं पालन करतो. आपल्यामध्ये एवढे लोक आहेत एकाचा तरी आपल्यावर विश्वास आहे का पहिला माणूस तर चमत्कार तर सोडून दे
देवाचे जेव्हा लोक असतात ना त्याच्यावर 100% ते 100% विश्वास ठेवावा लागते आणि त्यांच्याकडे जे देवाने दिलेल्या गोष्टीचा मार्ग तो काय आहे तो कसा आहे तो आम्हाला शोधून काढायचा. तुम्हाला माहिती आहे की प्रेषितांच्या कृत्यामध्ये 3रा अध्याय सुंदर नावाच्या दरवाजाजवळ भीक मागणारा एक व्यक्ती होता आणि तो असा होता आणि अशा पद्धतीने तो बघत होता की त्याने सांगितलं आमच्याकडे होतं. योहान 15:4-7 मध्ये त्याला माहिती होतं आणि योहान मध्ये 20:22 मध्ये त्याने सांगितलं पवित्र आत्म्याचा स्वीकार करा, परंतु त्याने स्वीकार केला नव्हता. जेव्हा पेंटिकोस्टच्या दिवशी खरोखर परमेश्वराच्या बाबतीचा त्यांनी मनापासून शोध केला तर त्यांना पहिलं सांगितलेलं होतं मत्ते 7:30 पहिलं राज्य नीतिमत्व बनवलं म्हणजे देवाचं राज्य. तुम्ही बोलतात ना म्हणते 6-9 पासून तुझे राज्य आम्हामध्ये येवो, पण येत नाही कारण आम्ही त्याच्या राज्याचा शोध केला तर सैतान पुढे उभा आहे. तो जगाच्या मोहाचा शोध करतो आणि सांगतो मला हे दे, तो त्याच्या मागे काही गोष्टी लागत नाही. येशूकडे आत्मिक गोष्टी लागतात आणि आत्मिक गोष्टी तुमच्याकडे नसणार. तुम्ही नुसती इकडे आले नाही तर परमेश्वरची इच्छेने आले आणि परमेश्वर तुमची इच्छा पुऱ्या करण्यासाठी बघतो. पण तुम्ही काय इच्छा बघणार की मला धन पैसा नाही. पहिलं राज्य, पहिलं नीतिमत्व हे महत्व आहे. आता त्याला काय गरज होती देवाच्या मंदिराचं काहीतरी काम करावं म्हणून मी मेहनत करणार आणि मी देवाच्या गौरवासाठी मदतीचा हात देणार. तेव्हा त्याच्याकडे काही नाही तर त्याने निर्णय घेतला की जातो की कोणाकडून तरी मागून भित्री मदत करतो. परिस्थिती त्याची तशी नव्हती. जर त्याची परिस्थिती असती तर स्वतःची कुऱ्हाड घेऊन आला असता. नाही काय बोलत नाही. अरे जर परिस्थिती नसती बरोबर तर मागणारच की नाही. जर परिस्थिती चांगली आहे तर कुऱ्हाड घेऊन गेली ते जाऊ दे, दुसरे आले बरोबर. त्यांनी वचनात काय सांगितले मी त्यांच्याकडे मागून आणले. काय सांगितलं आणि त्याच्या दांड्यातून सतकली कुऱ्हाड. आता इतका नदीचा पाणी आहे तर ती कुऱ्हाड त्या पाण्यामध्ये डुबकी मारायला तो कसा जाणार आणि एवढ्या नदीमध्ये खाली उतरायचं म्हणजे काय कठीण आहे की. परिस्थितीचं चित्र कारण तो तोडायला गेला तर तो असं तोडत असेल ना तर ते पुढे जाईल का नाही. कारण तो दांडा सटकला तर पुढे मारताना तो काय हळू मारत असेल का तो असा तोडत असेल. असा सटकल्याबरोबर तो तिकडे गेला असेल. देवाच्या माणसाने डिसिजन घेतला मी एक छोटासा लाकूड तोडतो टाकतो. त्यांनी तोडलं आणि जिकडे होत तिकडेच टाकलं. त्याच्याबरोबर रक्षक देवदूत होते. ते करणारे कोण होते त्यांच्या जोडीला करणारा कोण होता का परमेश्वर होता. परमेश्वरचे रक्षक दूत होते. त्या नदीचा मालक एक देवदूत होता कारण ते नदीमध्ये असणारे हर एक वस्तू जे होते ते परमेश्वरच्या नियमाचं पालन करणारे होते. आणि ते सर्व दूतांना आज्ञा दिली. प्रत्येकाला अधिकार दिले. आता तुम्ही विचार करा आपल्या घरामध्ये अनेक लोक अधिकारी असतात बरोबर. आता तुम्ही मासलीचा आहे तर मासलीचा कोणतरी अधिकार असेल की नाही. एक विकणारा असेल, एक सुकत घालणारा असेल, एक लावणारा असेल, आणणारा असेल, असं आहे की नाही. ते पार्टनर होते. परिस्थिती तशी स्वर्गीय देवदूत तसंच तुमच्या प्रत्येक गोष्टीसाठी या पवित्र शास्त्रामध्ये दिलेली आहे आणि रक्षक देवदूत आहे. स्तोत्रसेक मध्ये 91, 11 आणि 12 वचनामध्ये परमेश्वराने सुंदर आपल्याला मार्गदर्शक दिलेले आहे.
अगदी कारण कधी कधी आपल्याला त्या दूतांचा पण आपल्याला जाणीव नसते किंवा जाणीव नाही किंवा माहिती पण नसते. अनेकशा संदेष्टा हा परमेश्वरी दिलेला एक पवित्र पुरुष म्हणून पृथ्वीवर पडला आणि येण्या देवाच्या बरोबर बरोबर राहून राहून तो देवाच्या जोडीला जाण्याचा विचार केला आणि तो गेला. म्हणजे तुम्ही विचार करा, आपण देवा बरोबर किती वेळ घालवतात आणि किती वेळ राहतो. एखादा माणूस थोडा वेळ प्रार्थना केली का त्याला वाटलं माझं अख्खा दिवसाचं भरलं. एका दिवसाला कितीतरी मिलियन आपल्या हातून पाप होतात. समजलं? जगात उतरल्यानंतर कुठच्या कुठे विचार जोडला जातो मध्ये एक एक सेकंदात कितीतरी पाप निर्माण होतात. आपल्या आचारापासून विचारापासून शरीराच्या अवयवापर्यंत पूर्ण वय पापाच्या अधीन जाते. पौल काय सांगतो? कोणत्याही अवयवाचा नाश होण्यावर आपल्याला परमेश्वराने एक मार्ग दिलेले आणि तो मार्ग म्हणजे सत्य जीवनाचा, सत्य शिक्षणाचा आणि सत्य गुणांचा. परमेश्वराने अधिशा संदेशाविषयी लोकांना काय काम करायला शिकवलं. तू देवाचं काम कर, देव तुझं काम करेल. आता त्याने देवाची कामं केली म्हणून त्याची पुराण काढून आणली. आणि त्याच्या स्वतःसाठी जर गेला असता तर पुराण काढायला कोण गेलं असतं? बरोबर की नाही? एक डिसिजन आम्हाला आणायचा आहे की कोणीही मनुष्य म्हणून इमान 5:17 काय सांगते? माझा पिता आजपर्यंत काम करते आणि मी पण काम करते. मग ते 11:27 मध्ये वचन दिलेलं आहे आणि हे वचन प्रभू येशू सांगते माझ्या पित्याने माझ्या आता सर्व अधिकार दिलेला आहे, हक्क दिलेला आहे. ज्या माणसाला प्रभूच्या मार्गाची उपस्थिती जाणीव आहे आणि ती जाणीव अशी आहे त्याने त्या जाणीवचा अर्थ घेतला पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्ताने एकाच कामाकडे लक्ष दिलं की परमेश्वराची इच्छा. आपल्यामध्ये ती इच्छा होत नाही. आज मला परमेश्वराची सेवा करायची, मला आज परमेश्वराच्या मार्गाकडे लक्ष द्यायचं. तर ते लक्ष कसं आलं पाहिजे की प्रभूने माझ्यासाठी कोणती जबाबदारी दिलेली की मला पार कशी. आज तुम्ही मी परमेश्वराच्या शिक्षणावर किंवा नियमावर जर आत्मपरिक्षण करत असेल तर प्रभूची कामं तुमच्याने माझ्या हातातून. कारण प्रभूने काय सांगितलेलं होतं? मार्क 16:15 वचनामध्ये जा संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. मत्ते 28:19-20 वचन मध्ये प्रभू येशू. आता प्रभू येशू ख्रिस्ताचं काम कोणतं होतं? तुमच्या माझ्यासारखे पापी लोक होते. या पापी लोकांना उचलून पवित्र रस्त्यामध्ये कसं त्यांना मार्गदर्शन करावं. हा माणूस पापी आहे म्हणून या पापी लोकांचं जीवन पवित्र जीवनामध्ये म्हणजे शैतानाच्या हातात सुद्धा. कोणाने कसं सांगितलेलं होतं माहिती? रोमकर 7:15 पासून मी काय करतो माहिती आहे 17 पर्यंत. मला नाही माहिती मी काय करतो, माझ्या मध्ये बसणार म्हणजे तो कसं माझ्यात असणारा शैतान जेव्हा 8:14 तो पारंबरिक म्हणजे पहिल्यापासून मनुष्य घातक होता. त्याचं काम काय होतं माहितीये का? तुमचं चांगलं झालंय ना ते कसं बिघडवं. हे महत्व आहे. मी यायच्या अगोदर कोणाचं डोकं दुखत होतं, आता मी आल्यानंतर डोकं बरं झालं त्याने हात. परिस्थिती तुमच्या जीवनामध्ये परमेश्वर हे काम करतो.
आपल्या जीवनाचे मध्ये 11-28 पासून ओ कष्टी महाराजांच्या तुम्ही सगळं माझ्याकडे, मी तुम्हाला विसावत येणार. तो परमेश्वर तुम्हाला विसावत. परमेश्वर तुमचे प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देत नाही. तुमचे संवाद, तुमची दुःख, तुमची समस्या, तुमची संकट, तुमची टेन्शन, तुमचा मानसिकपणा, तुमचा अस्वस्थपणा, तो फक्त परमेश्वर आपल्याला त्याच्या मागे नेतो. कशाला देतो? त्याच्यामध्ये एक जीवन होतं, त्याच्यामध्ये एक मार्ग होतो, त्याच्यामध्ये एक शिक्षण होतं आणि त्याच्यामध्ये एक सामर्थ्य. मी जर बघितलं तर प्रत्येक मनुष्य थोडा तरी दुःखी दिसतो, बरोबर? का? परमेश्वराने म्हणून जो मनुष्य परमेश्वराच्या वचनात आणि नियमात आणि त्याच्या मार्गात जो मनुष्य पूर्ण आत्मपरीक्षण करून राहिला तो बिनधास्त असतो. देवाच्या लोकांचा भार, तुमचा भार त्यांनी नेमलेला आहे. तुम्हाला भार घ्यायची गरज नाही. तुम्ही भार आपल्या डोक्यावर स्वतः आणता. समजलं? तुम्ही का चिंता करता? मग ते 6 मध्ये तुम्ही माहितीये 25 पासून 27 पर्यंत पुढे दिलेलं आहे, 34 पर्यंत वचन दिले. चिंता कशासाठी करा? पक्ष्यांचा विचार करा. जो परमेश्वर, जो नियमाचा परमेश्वर आहे आणि जो मनुष्य त्या नियमाचं पालन करतो तो परमेश्वर युगाच्या अंतापर्यंत आज्ञा पाळणाऱ्या लोकांच्या पाठीशी असतो. तर आपण छोटीच एक प्रार्थना करूया. परमेश्वर पिता दयाळू बापा, तुझ्या कामात, तुझ्या मार्गात, तुझ्या शिक्षणात, तुझ्या नियमात आम्हाला मार्गदर्शक शिक्षण दे आणि तुझ्या नियमानुसार चालण्यास प्रत्येकाला सहाय्य कर. तुझी इच्छेप्रमाणे आमचं जीवन आणि मार्गदर्शक शिक्षण ज्ञान बुद्धीच्या द्वारे कार्य करण्यास प्रेरणा दे. ही प्रार्थना प्रभू तुझ्या नावाने करतो. सर्व मंदिर दुकानदार, सरपंच, सर्व सुख मिळतो प्रभूचा आशीर्वाद देऊन ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया.